नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर शुभ सकाळ सगळ्यांना। मस्त सूर्योदय झालेला आहे आणि बघा मी फुलं काढण्यासाठी नेहमीप्रमाणे आलेले आहे। खूप जास्त जास्वंदीची फुले होती, सो म्हटले की चला तुमच्याशी शेअर करावा हा व्हिडिओ। तर बघा हे लाल कलरचं जास्वंदी किती सुंदर दिसते, त्याचबरोबर हे आहे केशरी रंगाचं जे मला चार मिळालेले आहेत आज। त्याचबरोबर पिवळ्या रंगाचं सुद्धा तुम्हाला तिथे दिसत असेल, खरं ते मी काढायला खरं तर विसरले व्हिडिओच्या नादात। तर हे पिवळ्या रंगाचं कॉस्मोस म्हणतात, त्या प्रकारामधलं आहे। एकदम इझी आहे, ते कुठेही तुम्ही एकदा लावलं की ते सगळ्या तुमच्या बागेत येणार, कुठे ना कुठे त्याचे बीज पडतात वाळलेले आणि खूप भारी येतात। तर मगाशी दाखवलं ते गुलाबी रंगाचं जे जास्वंद आहे फेंट गुलाबी, ते मी कटिंग करून लावले। जर तुम्ही लावणार टेरेस गार्डन सुरुवात करत असाल तर खूप बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही देशी जास्वंद नक्की लावा। आजूबाजूला बघा तुमच्या एखादं जास्वंदीची फांदी असते ती घ्या आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही लावू शकता किंवा उन्हाळ्यामध्येही लावू शकता। स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती सुद्धा देणार आहे। तर जर स्टार्टिंगमध्ये अजून एक हे झाड जे कनेरी, तेही खूप जास्त तुम्हाला फुलं देतं, 12ही महिने फुलं असतात याला। खूप भारी आहे याचा रिझल्ट, खूप जास्त केअरिंगचं नाही, त्यामुळे कनेरी ही बेस्ट ऑप्शन आहे। तर आता मी जे देशी गुलाब काढत आहे, मी कटिंग करून ग्रोथ केलेला आहे आणि खूप जास्त प्रमाणात त्यालाही गुलाब लागतात। तर देशी म्हणतात ना, खरंच देशी लावायला सुरुवात करा, तुम्हाला खूप भारी वाटेल। आणि हे त्यातलं देशी बघा जास्वंद आहे, तसंच देशी गुलाब नक्की लावा। त्यामधलंच हे पांढरं देशी गुलाब मी तुम्हाला दाखवत आहे बघा। हे पण मी खूप वर्षापूर्वी लावलं होतं, कारण त्याला अजून सुद्धा खूप जास्त प्रमाणात फुले येतात, त्यामुळे कसं फुलं कमी पडत नाहीत। तर हे कनेरी माझ्याकडे पिवळा, पांढरा आणि गुलाबी रंगाचा आहे। तर कनेरी सुद्धा खूप भारी ऑप्शन आहे। जर तुम्ही गार्डनिंग सुरुवात करत असाल तर कनेरीची झाड नक्की लावा, तुम्हाला नर्सरीमध्ये 150 रुपयामध्ये सहजरित्या अवेलेबल होईल। तर मी आता ही तुळशी काढले आहेत आपल्या विठ्ठलाला वाहण्यासाठी। आणि सर्वात इम्पॉर्टंट बघा, हे माझं बेलाचं झाड आहे, जे मी पहिल्यांदा हे पहिलं बेलाचं पान काढलेलं आहे, कारण की सोमवार आहे आणि मला महादेवाला एक फूल व्हायचं होतं। तर ही बघा सगळी आजची फुलं। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।